शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला केंद्रानुसार असा उपाय सांगणार आहे जो पाडव्याच्या दिवशी करायचा आहे, म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी 2026 मार्च महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी 19 तारखेला आलेला आहे। हा नवीन वर्ष म्हणजे प्रतिपदा म्हणजेच आपल्या पाडव्या सणालाच म्हणजे प्रतिपदेलाच गुढीपाडवा असं म्हटलं गेलेलं आहे। चैत्र महिन्यामध्ये पाडवा येतो आणि ह्या पाडव्याला अतिशय उत्साहाने आणि आनंदाने आपण सगळे साजरे करत असतात, कारण की मराठी महिन्यातला हा नवीन वर्षाचा सण असतो आणि ह्या नवीन वर्षाच्या सणामध्ये आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आहे, ज्या स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आज मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या तुम्हाला पोटल्या सांगणार आहे, म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या आहेत, त्या पिशव्या जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर धनधान्याला बरकत राहते, सुख समृद्धी आपल्या घरामध्ये वाढतात, ते घराचं संरक्षण होत असतं। तर अशाच पोटल्या ह्या फक्त स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळतात, म्हणजे ज्या ठिकाणी केंद्र असतं, मंदिर असतं, त्या ठिकाणीच ह्या पोटल्या मिळतात, नाही तर आपण घरी सुद्धा करू शकतो। आता बघा, हा जो उपाय आहे हा फक्त आपल्याला पाडव्याच्याच दिवशी करायचा आहे। जर तुम्हाला पाडव्याच्या दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही, म्हणजे सुतक असेल, विटाळ असेल, काही कारण असेल, तुम्ही करू शकत नसणार तर काय करायचं, बुधवारच्या दिवशी करायचा। बुधवारी केला तरी सुद्धा चालेल, काही अडचण नाही, पण हा उपाय पाडव्यालाच करायचा असतो। खूप प्रभावशाली असा उपाय आहे, नक्कीच याच्याने धनधान्यामध्ये बरकत राहते। जेवढा आपल्या घरामध्ये धन आहे, धान्य आहे, पैसा आहे किंवा आपलं सुख समृद्धी आहे ती वाढते आणि त्याच्यामध्ये बरकत निर्माण होते। म्हणून हे ज्या 2 पोटल्या आहेत त्या आपल्याला तयार करायच्या आहे। आता ह्या पोटल्या जर तुम्हाला केंद्रामध्ये भेटल्या तर नक्कीच आणा, 50-60 रुपयाला भेटतात। मागच्या वर्षी 50 रुपयाला होती, आता काय माहिती मागे पुढे झाले असेल, 10-15 रुपये वाढले असतील। पण जर तुम्हाला शक्य नसेल, आता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भेटतात, काही ठिकाणी असं गावे असतात की त्या ठिकाणी ह्या वस्तू मिळत नाही, तर मग तुम्ही घरी सुद्धा करू शकतात। आता घरी करण्यासाठी मी तुम्हाला अगोदर पोटल्या दाखवते। एक लाल कलरची असते आणि एक पिवळ्या कलरची असते। ही पिवळ्या कलरची आणि ही लाल कलरची, ह्या 2 पोटल्या आपल्याला तयार करायच्या असतात। ह्या तुम्ही शॉपीवरून सुद्धा घेऊ शकता किंवा घरी सुद्धा करू शकतात। तर आता घरी करण्यासाठी त्यामध्ये काय काय वस्तू आहे ते तुम्हाला दाखवते, यामध्ये काय वस्तू आहे आणि याच्यात काय आहे ते बघा। अशाच पद्धतीने आपल्याला केंद्रानुसार ह्या गोष्टी करायच्या आहेत। करून बघा, तुम्हाला अनुभव येईल। कारण की बघा, ही जी पहिली पोटली आहे ही अन्नपूर्णा पोटली आहे। पहिला जो तोडगा आहे, ही जी पोटली आहे ही अन्नपूर्णा, म्हणजे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये निवास करते, धनधान्याला बरकत राहते, घरामध्ये सुख समृद्धी येते। त्यामुळे ही पोटली आवर्जून प्रत्येक स्त्रीने पाडव्याच्या अगोदर तयार करून ठेवायची आहे आणि पाडव्याच्या दिवशी आपल्याला देवाजवळ ठेवून त्याच्यावर एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करून आपल्या घरामध्ये ठेवायची आहे। आता मी तुम्हाला सांगते ह्या पोटलीमध्ये काय काय आहे। बघा, ह्या पोटलीमध्ये जे आहे, एक हळकुंड आहे, परत दुसरं तांब्याची पावलं आहेत, नंतर एक हिरडा आहे, रंकाळी हिरडा म्हणतात याला, हा रंकाळी हिरडा आहे। तुम्हाला कोणत्या पण जी शॉपी असते, ज्या ठिकाणी तुम्ही जर स्वामी समर्थ केंद्रामधून नाही घेतल्या तर तुम्ही एखाद्या आयुर्वेदिकचं दुकान असतं, त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं साहित्य मिळून जाणार। परत दाखवली ह्या कलरची, पिवळ्या कलरचं कापड घ्यायचं, घरच्या घरी तयार करण्यासाठी। केंद्र असेल तर केंद्रामधून आणायचं, नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तयार करू शकतात। तर घरच्या घरी तयार करण्यासाठी तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिकचं दुकान आहे त्या ठिकाणी जायचं। ही अन्नपूर्णा पोटली आहे, ही पोटली ठेवल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये धनधान्याला, पैशाला बरकत राहते। त्यामुळे कधीच आपल्या घरामध्ये धनधान्याचा तुटवडा पडत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ही पोटली घरी तयार करायची असेल तर घरी करू शकतात किंवा केंद्रामधून सुद्धा तुम्ही आणू शकतात। त्यासाठी तुम्हाला अगोदर बघा, अशा प्रकारे ह्या पोटलीमध्ये अशा प्रकारे एक हळकुंड ठेवायचा आहे, नंतर तांब्याची पावलं ठेवायची आहे, दुसरं म्हणजे रंकाळी हिरडा ठेवायचा आहे। असा रंकाळी हिरडा आहे तो हा ठेवायचा आहे। नंतर तुम्हाला तांब्याचं एक नाणं घ्यायचं आहे, नागर केशर घ्यायचं आहे, जे खडे मीठ असतं ते खडे मीठ घ्यायचं आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या आहे आणि त्याची पोटली तयार करायची आहे। असा पिवळा कलरचा कागद घ्या, म्हणजे कापड घ्यायचा छोटा, आणि पोटली तयार करायची आणि पोटलीमध्ये संपूर्ण वस्तू आपल्याला अशा पद्धतीने टाकून द्यायची आहे। एकत्र मिठाची छोटीशी पुडी तयार करायची आणि याच्यामध्ये टाकून द्यायची आणि याला असं पॅक करायचं, म्हणजे अशा पद्धतीने पॅक करायचं। अशा पद्धतीने पॅक झाल्यानंतर ही पोटली आपल्याला पाडव्याच्याच दिवशी संध्याकाळी की सकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात। देवाजवळ बसायचं, उजव्या हातात घ्यायची आणि एक माळ स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं त्या
पोटलीवर आणि त्याच्यावर पंचोपचार पूजा करायची आहे, म्हणजे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे ती पोटली. आणि नंतर ना ती पोटली घ्यायची, आपल्या जो थोडा वेळ देवाजवळ राहू द्यायची आणि नंतर ना आपल्या जे किचन ओटा असतो त्याच्यावरती परडी असते त्या ठिकाणी ठेवू शकतात. तिथं परडी वगैरे नसेल तर तुम्ही तुमच्या धान्यामध्ये ही पोटली ठेवू शकतात. याच्याने ही अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो. स्वामी समर्थ केंद्रानुसार सांगितलेलं आहे. ही पोटली गुरु माऊली नेहमी सांगत असतात की ह्या गोष्टी करत जा, म्हणजे याच्याने आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत राहते, धनधान्य वाढतं, घरामध्ये सुख समृद्धी येत असते. म्हणून ही पोटली आवर्जून तयार करा. जर तुम्हाला मिळत असेल केंद्रामध्ये तर नक्कीच केंद्रातून घ्या, नाही तर घरी केली तरी सुद्धा चालेल. कोणत्या पण आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला हे सगळं साहित्य मिळून जाणार. आता जी दुसरी पोटली आहे ती तुम्हाला सांगते. आता ही दुसरी पोटली आहे, ही लाल कलरचे याच्यात कापड लागतो. याच्यात फक्त 2च वस्तू असतात. 2 वस्तू म्हणजे ही पोटली आपल्याला 2 वस्तू लागतात. तर हा दुसरा तोडगा आहे. तर याच्यासाठी तुम्हाला अगोदर 3 इंच जे आपला वड असतो, वडाची मुळी, 3 इंच वडाच्या झाडाची मुळी असते 3 इंच, आणि एक असते म्हणजे हिरडा. जो ह्या 2च वस्तू ह्या लाल कलरच्या पिशवीमध्ये असतात. आणि ह्या असा लाल कलरचा कापड घ्यायचा. याच्यामध्ये हे 5च रुपयाला तुम्हाला बाहेर मिळून जाणार. आपले जे मूळ असते ते एखाद्या झाडाचं काढून आणायचं आणि हिरडा 2-3 रुपयाला मिळून जाणार. तर हा आणायचा आणि हा आपल्या घराचं संरक्षणासाठी असतो. म्हणजे आलेल्या गेल्याची जी दृष्ट असते ती आपल्या घराला लागत नाही, आपल्या घराचं संरक्षण होत असतं. त्यामुळे ही जी पोटली आहे, लाल कलरचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये दोरी ठेवायच्या. महाराजांची तुम्ही जर बाहेरून झाडाच्या इथून आणलेली असेल तर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं, देवाजवळ बसायचं, ह्या दोन्ही वस्तू घेऊन ते एकत्र करायच्या. हळदी कुंकू अक्षता त्यावर सुद्धा टाकायचे आहे. पंचोपचार पूजा करायची आहे, धूप दीप दाखवायचं आणि उजव्या हातामध्ये घेऊन महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि नंतर ना ती पोटली तुम्ही तुमच्या घराच्या जो मुख्य डोर आहे म्हणजे आतून लावायची आहे, घराच्या आपल्या दरवाजाच्या आतून लावायची आहे. आतून तुम्ही वरच्या साईडला लावू शकतात, आजूबाजूला कुठं पण लावू शकतात. त्यात काही म्हणजे तुम्ही पिरॅमिड वगैरे लावलेलं असेल किंवा घराचे उजवी बाजू डावी बाजू असेल तुमच्या डोरची, त्या ठिकाणी लावली तरी सुद्धा तिथं बांधून द्यायची, वर्षभर राहू द्यायची. याच्याने तुमच्या घराला कुणाची नजर लागणार नाही, दृष्ट लागणार नाही आणि घराचं संरक्षण होईल. तर ह्या अशा 2 पोटल्या तुम्हाला आणायच्या आहेत, ज्या पाडव्याच्याच दिवशी आणतात. पाडव्याच्याच दिवशी ही सेवा केली जाते. याच्याने अन्नधान्याला कमतरता आपल्या घरामध्ये राहत नाही. खूप महत्त्वाची अशी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी स्वामी समर्थ केंद्रानुसार अगोदरच व्हिडिओ केला, कारण की ह्या ज्या वस्तू आहेत ह्या बहुतेक ठिकाणी मिळत नाही. तर ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला व्यवस्थित मिळाव्या आणि तुमची पण ही सेवा व्हावी, त्याच्यासाठी मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे. तर ह्या ज्या वस्तू आहे ह्या जर तुम्हाला पाडव्याला करणे शक्य नसेल तर तुम्ही बुधवारी सुद्धा करू शकतात. अतिशय प्रभावशाली उपाय आहे, करून बघा. वर्षामध्ये नक्कीच ज्या ठिकाणी आपण भरपूर प्रमाणात धान्य वगैरे असतं त्या ठिकाणी ठेवलं तर अन्नधान्याला बरकत राहते. तर ही सेवा मी तुम्हाला सांगितली. आता याच्याने काय होईल आणि नंतर महाराजांना तिथं प्रार्थना करायची. महाराजांना सांगायचं की माझ्या घरातली इळा पिळा दुःख दारिद्र्य संपू द्या, घरामध्ये जे धनधान्य आहे त्याला बरकत राहू द्या, घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, भूत पिशाच त्याच्यापासून माझं संरक्षण करा आणि नेहमी तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत राहू द्या, असं महाराजांना विनंती करायची आहे. मुजरा घालायचा आहे आणि ह्या ज्या मी तुम्हाला 2 पोटल्या सांगितल्या आहेत त्या पोटल्या तयार करून तुम्ही अशी सेवा करायची आहे. आणि मी जो व्हिडिओ तुम्हाला सांगितला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा. श्री स्वामी समर्थ.